एसपी ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर सट्टा बहाद्दर सक्रिय, जिल्हा पेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. जळगाव शहरात एकीकडे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे हे गुन्हेगारी आणि बेकायदेशीर धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ॲक्शन मोडवर असल्याचे चित्र दिसत असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. शहराच्या अत्यंत गजबजलेल्या आणि थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट या मध्यवर्ती ठिकाणी सध्या सट्टा आणि जुगाराचा काळा धंदा अत्यंत बिनधास्तपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण मार्केट जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी जर इतक्या उघडपणे आणि कोणाचीही भीती न बाळगता सट्टा चालवला जात असेल तर जिल्हा पेठ पोलीस नक्की करतात काय, असा संतप्त सवाल आता जळगावकर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. केवळ थातूरमातूर कारवायांचा फारसं शहरात अधूनमधून बेकायदेशीर धंद्यांवर कारवाया झाल्याच्या बातम्या पोलिसांकडून प्रसिद्ध केल्या जातात. मात्र आंबेडकर मार्केटमधील हा राजरोस सुरू असलेला सट्टा बाजार पाहता पोलिसांकडून होणाऱ्या या कारवाया केवळ दाखवण्यापुरत्या किंवा थातूरमातूर आहेत का, असा रास्त संशय निर्माण होत आहे. मूळ चालकांवर आणि मुख्य अड्ड्यांवर ठोस कारवाई न करता केवळ जुजबी केसेस दाखवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम स्थानिक पातळीवर होत आहे का, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. पोलीस अधीक्षकांच्या ॲक्शन मोड ला आव्हान. पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्यांविरुद्ध कडक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. परंतु त्यांच्याच कार्यालयाच्या अगदी जवळ जिल्हा पेठ पोलिसांच्या नाकाखाली जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असे उघड आव्हान देत असतील तर स्थानिक पोलिसांचा या सट्टा चालवणाऱ्यांना छुपा पाठिंबा आहे का, अशी शंका घेण्यास वाव आहे. या मध्यवर्ती भागातील सट्ट्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून या परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. आता या गंभीर प्रकरणाची थेट दखल घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे या आंबेडकर मार्केटमधील सट्टा अड्ड्यावर आणि तो पोचणाऱ्यांवर काय कडक ॲक्शन घेतात, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे.